नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मसूरची भाजी. हे बघा, हे अख्खे मसूर आहे. हे आपण घेतलेले आहे, स्वच्छ निवडून आहे. हे आता आपण 2 पाण्याने धुवून टाकायचे याला चांगले. तर हे बघा, यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी. आता हे पाण्याने धुवून टाकले चांगले. यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. तो आता छान आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर हा कांदा आतापर्यंत बारीक चिरायचा आहे आपल्याला. आता हे बघा, मी हे कांद्यावरचे साल काढून घेते चांगले आणि याला स्वच्छ करून याला पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे कांदा आपण बारीक चिरून घेऊ. हा कांदा असा पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आता कांदा चिरल्यानंतर आपल्याला टोमॅटो पण चिरायचा आहे आणि त्यासाठी पण मिरची पण लागणार आहे. आणि जे बाकीचं साहित्य आहे मी तुम्हाला दाखवीन समोर, ते तुम्हाला दिसेल. तोपर्यंत आपण हा कांदा कापून घेणार आहोत बारीक. तर हे बघा, हा कांदा आपला बारीक कापून झालेला आहे. आणि आता आपण जो अर्धा भाग होता तो पण नंतर कापून घेणार आहोत. हे बघा, यानंतर हे बघा, अर्धा कांदा होता तो पण कापून घेणार आहोत आपण. आता हा पूर्ण कांदा असाच कापून घ्यायचा आपण, एक कांदा. आणि हा कापल्यानंतर आपल्याला टमाटर पण कापायचा आहे. हे बघा, असं पूर्ण बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला. एक साईड करून घेते. आता हा टमाटर आहे, हा पण धुवून घेतलेला आहे मी. तर हा पण पूर्ण आता आपण कापून घेणार आहोत चांगला बारीक. असा पूर्ण कापून घ्यायचा आहे आपल्याला. ही जी अख्ख्या मसुरीची जी उसळ आहे किंवा भाजी समजा, जी घट्टच करणार आहोत आपण, म्हणजे मसाल्याची. ही म्हणजे याला रस्सा वगैरे काही करणार नाही आपण. तर आता आपण ती घट्टच मसाल्याची करून घेणार आहोत. तर ती तुम्ही अशी पातळ पण करून घेऊ शकता जर जास्त मसाले टाकले तर, म्हणजे तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर. मी आता हे डब्यावर न्यायची होती म्हणून मी घट्ट करून घेतली आणि छान लागते ही. तुम्ही करून पहा. आता आपण या 3 मिरच्या आहेत, टमाटर कापून झालेला आहे आपला. आता हे 3 मिरच्या घेतलेल्या होत्या. ह्या मिरच्या पण अशा कट करून घ्यायच्या आपल्याला. हे बघा, मिरच्या पण कट झालेल्या आहे आपल्या आता. आता हे मिरच्या कट झाल्यानंतर आपल्याला हे फोडणी घालायचं आहे. तर हे कांदा आहे, टमाटर आणि मिरची आपण बारीक करून घेतली. आता हे मीठ आहे, हळद आहे, तिखट घेतलं आहे 1-1.5 चमच. आणि हे आलं लसणाची पेस्ट आहे. आणि तो खोबऱ्याचा मसाला आहे, खोबरं भाजून बारीक केलेला. आणि ही कस्तुरी मेथी आहे. आता आपण हे सगळं साहित्य घेऊन हे मसूर अख्खे जे आहे ते फोडणी मारणार आहोत आपण. हे बघा, मी 2 पाण्याने धुवून घेतलेले होते. आणि हे आता आपण फोडणी द्यायची आहे. आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर. आणि यामध्ये आता आता भाजीला लागेल एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर ते तेल टाकून घेतलं मी. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे, जो आपण पूर्ण बारीक चिरून घेतलेला होता तो. हे बघा, तेल गरम होत आहे आणि हा कांदा पूर्ण टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला. आता हे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. असा लालसर रंगावर आल्या पाहिजे थोडा, म्हणून चांगला फिरवून घ्यायचा. आणि गॅस मीडियम साईज ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, त्याच्यानंतर आपण मिरची टाकून घेणार आहोत यामध्ये. मिरची पण चांगली परतून घ्यायची आपल्याला. पूर्ण मिरची छान परतून झाली आणि कांदा पण थोडासा नरम झाला की यामध्ये टमाटर टाकून घेणार आहोत आपण. हे टमाटर पूर्ण टाकून घ्यायचे आहे आपल्याला. इथं मी 2 टमाटर घेतले होते. टमाटर टाकल्यानंतर हे बघा, याला पण छान फिरवून घ्यायचं आणि 1 मिनिट तरी वाफ काढून घ्यायची याची वाली.
म्हणजे हे टमाटर अजून थोडेसे नरम शिजून जाईल आणि कांदा पण छान नरम होईल यामध्ये. आता हे बघा, यामध्ये आता आपल्याला ही लसण जिऱ्याची पेस्ट आहे ही टाकून घेतली मी आणि फिरवून घ्यायचं. त्यानंतर हे खोबऱ्याचा मसाला होता तो पण टाकून घेतला आणि अजून चांगलं फिरवून घ्यायचं याला. आता यामध्ये आपण हे तिखट आहे, हळद आहे आणि मीठ आहे हे टाकून घेतलं. हे टाकून पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण मसाला याला लागला पाहिजे, असं पूर्ण चांगलं एकजीव फिरवून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये ही कस्तुरी मेथी होती ती पण टाकून घेतली मी आणि अजून फिरवून घेतलं चांगलं. आता हे मसूर आहे आपण धुवून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे. तुम्हाला जर मसूरची भाजी अशी करायची नसेल तर तुम्ही मसूर हे 4-5 तास आधी भिजवून घेऊ शकता किंवा रात्री भिजवून ठेवले तर सकाळी तुम्हाला करण्यास सोपी जाईल आणि लवकर शिजून येते इथे. आता हे अख्खे आहे आणि मी काही भिजू वगैरे घातले नव्हते म्हणून हे शिजण्यास थोडासा वेळ लागेल. तर तुम्ही असे बनानं घाई जर असेल तर रात्री भिजू घालून तुम्ही ठेवू शकता. आता हे बघा 2 मिनटं आपण वाफ काढून घेतली त्याला आणि आता पूर्ण चांगले फिरवून घ्यायचे आहे. आपण त्याच्यात आता आधी पाणी नव्हतं टाकलं, आता आपण पाणी टाकणार आहोत नंतर, कारण का ही डाळ असते ना त्याच्यामुळे शिजायला वेळ लागेल हे याच्यासाठी. आता अजून थोड्या वेळ आपण ठेवू त्याला, कारण का हा मसाला जो होता तो पूर्ण त्यामध्ये चांगला लागला पाहिजे. आपण असंच जर पाणी टाकून दिलं तर ते बेचव होईल, म्हणून थोडं मसाल्यात पूर्ण चांगलं होऊ द्यायचं. हे बघा असं मधात करायचं आणि मधात पाणी टाकून घ्यायचं चांगलं आणि वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आता 2 ते 3 मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे. हे बघा पाणी याच्यामधलं कमी झालेलं आहे, आटलेलं आहे आणि हा मसूर काही एवढ्या लवकर शिजणार नाही, त्यामुळे अजून आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी हे पूर्ण असं पूर्ण फिरवून घ्यायचं चमचेच्या साहाय्याने आपण आणि मधात अजून असं हे करायचं जागा, नाहीतर पाहायचं असं शिजलं की नाही म्हणून. हे शिजणार तर नाही, कडकच आहे, याच्यासाठी अजून आपण पाणी टाकून घेणार आहोत चांगलं. हे बघा अशी मधात जागा करायची आणि पाणी टाकत जायचं याच्यामध्ये. नाहीतर तुम्ही गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथं थंडच घेतलं होतं. आणि हे असं शिजू द्यायचं 5 ते 10 मिनटं अजून चांगलं. आणि हे बघा पूर्ण पाणी आता फैललं आहे यामध्ये आणि हे शिजत आहे. हे बघा पूर्ण फिरून घ्यायचं चांगलं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पहिले येईल मला सबस्क्राईब केल्यामुळे. आणि हे बघा आता हे मसूर आपण असा दाबून पाहू, एकदम पण शिजवायचा नाही आहे आपल्याला, जसं आपण मोठ वगैरे शिजवतो तसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असं तुटला पाहिजे तो, बस असं एवढं शिजवून घ्यायचं. आता यामध्ये पाणी आहे त्यामुळे आपण अजून त्याला थोडंसं शिजवून घेणार आहोत. हे बघा पूर्ण पाणीच आहे यामध्ये. आता अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये आणि याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवत जायचं आणि शिजू द्यायचं. हे बघा आता हे शिजलेलं आहे असं वाटते मला. पूर्ण पाणीच आहे यामध्ये, पूर्ण फिरवून घ्यायचं चांगलं अजून. ही भाजी खूप छान लागते, तुम्ही करून पहा. आणि तुम्ही अशी सुद्धा जसं मसाल्याचे आपण मोठ वगैरे करतो, मोठ चणे वगैरे करतो तसे हे पण तुम्ही खाऊ शकता करून आणि खूप चांगली लागते. मसाल्याची पण करू शकता आणि रश्श्याची पण करू शकता. आता हे बघा हे चांगली शिजलेली आहे, एकदम शिजवायची पण नाही याला. हे बघा आता हे आपण पोळीसोबत वगैरे किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.